वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. या पवित्र मिसेला आपण श्रद्धेने सुरुवात करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहोत, म्हणजेच होली ट्रिनिटी. म्हणजेच आपल्यावर प्रेम करणारा पिता परमेश्वर, आपल्यावर कृपा करणारा प्रभू येशू आणि आपल्याला सहवास देणारा पवित्र आत्मा ह्याचा हा सण आहे. तसेच आज आपण आपली सर्वांची लाडकी हसरी स्वर्गवासी फिलोमिना डिमेलो हिची 6 महिन्याची आठवण स्मृतिदिन देवाला अर्पण करीत आहोत. फिलोमिनाने देवाचे प्रेम, कृपा आणि सहवास तिच्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे. तिच्या त्रैक्य ती जगत होती. ती नेहमी म्हणे की त्रैक्य म्हणजे माझे वडील, माझी आई आणि मी स्वतः त्यांचा सहवास. म्हणजेच जेथे त्रैक्य आहे ज्या कुटुंबामध्ये, तेथे ऐक्य आहे. त्याचप्रमाणे जिथे ती राहत होती तो आमचा मन्या, आमची बाय आणि ती स्वतः फिलोमिना, म्हणजे त्या तिघांचं त्रैक्य होतं आणि ते ऐक्याने जीवन जगत होते.
आज फिलोमेना आपल्यामध्ये नाही. 6 महिन्याआधी ती आपल्यातून हे जग सोडून देवाघरी गेलेले आहे. त्या त्रैक्याच्या कुटुंबामध्ये ती आज त्रैक्याबरोबर राहत आहे, त्याच्या सहवासात राहत आहे, त्यांच्या प्रेमात राहत आहे, त्याच्या कृपेत राहत आहे. अशा फिलोमेनासाठी आपण ही पवित्र मिसा अर्पण करूया. या पवित्र मिसेत सहभागी होण्याच्या योग्यतेचे आपणास होता यावे म्हणून आपल्या पापांची आठवण करून पापांची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ, तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणणे कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभु परमेश्वर विश्वेश सदेश
आमच्या आचरणातून आमची श्रद्धा प्रकट व्हावी म्हणून एकच परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्म्याकडे आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बाप्पा, आम्हाला सत्याचे दर्शन घडविण्यासाठी आपला पुत्र व आम्हाला पवित्र करण्यासाठी आपला पवित्र आत्मा तू आम्हामध्ये पाठवलास. त्यांच्याद्वारे तुझ्या जीवनाचे दिव्य रहस्य आम्हाला कळून येते. तुझ्यावरील श्रद्धा प्रकट करून व त्याप्रमाणे आचरण करून तुझी 3 व्यक्ती स्वरूप एक परमेश्वर म्हणून भक्ती करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. परमेश्वर परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव. निर्गम या पुस्तकातून घेतलेले पहिले वाचन. मोशेने सकाळीच उठून 2 दगडी पाट्या आपल्या हातात घेतल्या आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तेथे त्याच्यापाशी उभा राहिला. परमेश्वराने त्याच्यासमोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. ते लोक ताठ मानेचे आहेत हे खरे, तरी आमचा न्याय आणि पाप यांची क्षमा कर आणि आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार. आपला प्रतिसाद. सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. हे प्रभो, आमच्या पूर्वजांच्या देवा, तू धन्य आहेस. सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. तुझे वैभवशाली आणि पवित्र नाव धन्य. त्याची मोठी स्तुती आणि सर्व काळ प्रशंसा हो. प्रतिसाद. सर्व काळ तुझी प्रशंसा आणि स्तुती होणे योग्य आहे. तुझ्या पवित्र वैभवाच्या मंदिरामध्ये तू धन्य. त्याची वाखाणणी हो. त्याचे वैभव सर्व काळ पसरो. प्रतिसाद. सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. तुझ्या राज्याच्या सिंहासनारूढ असणाऱ्या तू धन्य. तुझी वाखाणणी आणि प्रशंसा सर्व काळ हो. प्रतिसाद. सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. गर्तेतही दृष्टी टाकणाऱ्या तू धन्य. तुझी स्तुती आणि सर्व काळ प्रशंसा हो. प्रतिसाद. सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. आकाशमंडलातील तू धन्य. सर्व काळ तुझी गीते गायली जावोत आणि प्रशंसा हो. प्रतिसाद. सर्व काळ तुझी स्तुती आणि प्रशंसा होणे योग्य आहे. Second reading. A reading from the second letter of St. Paul to the Corinthians. Brethren, mend your ways, heed my appeal, agree the way you another. Live in peace, and the God of love and peace will be with you. Greet one another with a holy kiss. All the saints greet you. The grace of the Lord Jesus Christ and the love of God and the fellowship of the Holy Spirit be with you all. The word of the Lord. Thanks be Seek ye first the kingdom of God and His righteousness, and all the things shall be added unto you. Hallelujah, hallelujah, hallelujah.
प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. देवाने त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून आपला पुत्र जगात पाठवला. येशू निकोदेमास म्हणाला, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या रविवारी आपण पवित्र आगमनाचा सण साजरा केला. प्रभू येशूने शिष्यांना सांगितल्याप्रमाणे त्याने स्वर्गरोहणानंतर पवित्र आत्मा शिष्यांवरती पाठवला. त्याच्यानंतर लगेचच या रविवारी आपण पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत आहोत. पवित्र त्रैक्याचा सण म्हणजे देवाचं प्रेम, येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याचा सहवास. म्हणजे जो देवाच्या प्रेमात जगतो, येशूच्या कृपेत जगतो आणि पवित्र आत्म्याच्या सहवासात राहतो, तो त्रैक्यात राहतो. आणि जिथं जिथं त्रैक्य आहे तिथे तिथं ऐक्य आहे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनामध्ये येशू मोशे हा डोंगरावरती जातो आणि देव त्याच्याशी बोलतो. येशूसुद्धा नेहमी देवाशी बोलताना डोंगरावरच जात असे. तो डोंगरच का निवडतो हा आपल्यापुढे प्रश्न असतो. डोंगर अशासाठी निवडतो, तुम्ही जर जुन्या करारात किंवा नव्या करारात पाहिलं तर नेहमीच प्रार्थना करताना त्यावेळचे संदेष्टे आणि प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य देखील नेहमी डोंगरावर जात असत. डोंगर म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग ह्याच्यामधलं वेदी आहे, ऑल्टर आहे, आणि तिथे देव येऊन त्यांच्याशी बोलत असतो. हे प्रतिकात्मक आहे. मोशेला देखील त्या पित्याने तिथे दर्शन दिलं, येशूला देखील डोंगरावरतीच देवाने दर्शन दिलं. म्हणजे प्रेम काय आहे ते आपल्याला येशूने आणि मोशेला देखील त्या डोंगरावरती पाहायला आणि अनुभवायला मिळालं. एक दिवस फिलोमिना डिमेलो हिला मी विचारत होतो, तुला त्रैक्य ह्याची संकल्पना कशी पडते? तेव्हा ती म्हणाली, फादर, सर्वप्रथम त्रैक्य एक रहस्य आहे. मग मी म्हणालो, मग तुझ्या जीवनामध्ये त्रैक्यावर जर तुझी श्रद्धा आहे तर मग लोकांना तू कसं ते समजून सांगू शकते? तुझा अनुभव कसा काय तू देऊ शकते? तेव्हा तिच्या पिक्चरवरती जी एक छोटीशी कविता आहे त्याच्यात असं लिहिलेलं आहे, पिता म्हणजे गगनापरी जगावं. म्हणजे आकाशातला पिता गगनासारखा आकाशा एवढा भव्य दिव्य आहे, तसं जीवन जगावं, गगनापरी जगावं आणि मेघापरी बनावं. ढग कुठे असतो? आकाशामध्ये.
आणि तो ढग तिथंच राहत नाही, पाण्याने भरला, संपूर्ण भरला की तो माणसाच्या सेवेसाठी या पृथ्वीवर येतो, फुटतो आणि लोकांना, तहानलेल्या लोकांना पाणी देतो. तसा हा पुत्र, म्हणजे हा पुत्र फक्त आकाशातच त्याच्या पित्याबरोबर राहिला नाही, जेव्हा त्याला लोकांची तहान लागली तेव्हा तो स्वतः आला आणि त्याने लोकांना प्राण दिला. गगनापरी जगावं, मेघापरी मरावं, तीरावर नदीच्या गवतातून उरावं. गवत म्हणजे तुम्ही, आम्ही. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, परंतु त्याच्या मरणातून जीवनाच्या नद्या वाहल्या आणि त्या नदीतील पाणी, त्या पाण्यावरती तुम्ही आम्ही आज जगत आहोत. म्हणजेच देव म्हणजे आकाश, मेघ ढग म्हणजे येशू आणि ह्या नद्या म्हणजे पवित्र आत्मा. असा फिलोमेनाने मला त्यावेळेस समजून सांगितलं होतं. किती साधा सोपा अर्थ, तिची श्रद्धा तिने सांगितली होती. तिची 6 महिन्याची आठवण आज आपण करीत असताना तिची देखील मला आठवण येत आहे. आणि ती म्हणते की हे त्रैक्य ज्याच्या कुटुंबामध्ये नांदते तिथे ऐक्य असते. म्हणजे आई असते, वडील असतात, त्यांची मुलं असतात. वडील म्हणजे प्रेम त्या कुटुंबावर करणारी, आई म्हणजे त्या घरातली कृपा, आणि ही लहान लहान छोटी मुलं म्हणजे या कुटुंबातला सहवास. फिलोमेना सांगत असे, माझे वडील खूप माझे लाड करायचे, माझी आई देखील माझे खूप लाड करायची, आणि मी स्वतः त्यांना, म्हणजे वडील जर माझे प्रेमळ होते, आई जर माझी कृपा होती आणि मी स्वतः त्यांच्या सहवासात राहत होते, तर आमचं त्रैक्य म्हणजे आमचं कुटुंब म्हणजे आमचं हे ऐक्य होतं. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, फिलोमिना आज आपल्यामध्ये नाही. ह्या पवित्र त्रैक्याबरोबर स्वर्ग राज्यामध्ये राहत आहे, त्या कुटुंबात राहत आहे. तिच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जाता जाता तिला ती चाहूल लागली होती मरणाची की काय माहिती नाही, परंतु तिच्या ओठावरती नेहमीच गीत असायचं. ते गीत असं होतं, हळू वार पंखावरुनी फिरो तुझा हात, हळू वार पंखावरुनी फिरो तुझा हात. फिलोमिना, आज आम्ही तुझ्यासाठी कुटुंबामधून प्रार्थना करत आहोत. तू काहीकांसाठी मावशी होती, परंतु जेनीसाठी आई होती. त्या जेनीसाठी देखील आणि तुझ्या साऱ्या कुटुंबासाठी देखील आम्ही प्रार्थना करीत आहोत. स्वर्गराज्यातून तू आमच्यासाठी देखील प्रार्थना कर. या पवित्र त्रैक्याच्या सणाच्या दिवशी हे प्रभू परमेश्वरा, आमच्या स्वर्गवासी फिलोमिनाला तू स्वर्गीय सुख दे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. परमेश्वरावरील आपला विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. तो त्याचा पवित्र एकुलता एक पुत्र आत्मेचा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी कुमारी मरियेपासून मारियेपासून जन्मला, पाऊंते पिलाताच्या अंमलाखाली त्याने दुःख भोगिले, त्यास क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास फिरून येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण आपल्या विनंत्या प्रभू समोर ठेवूया. टुडे वी सेलिब्रेट द feast of the Holy Trinity. One of the most sublime mysteries about God is that there are 3 persons in God and they live and work in total harmony. Let us place our petitions before the Trine God, saying, your response will be, O blessed Trinity, come to our assistance.
for the Pope, the bishops, the clergy, and the religious, that as leaders in the Church they may work together, unity and peace in the Church and in the world. We pray, O Blessed Trinity, come to our assistance. For all the parents, that they may assume responsibility for the upbringing of their children as heads of the family. Just as the God, the Father, takes care of every living being He has created, we pray, O Blessed Trinity, come to our assistance. That children may respect their parents and live in obedience to their wish and plans for them, just as Jesus submitted to His parents and grew in wisdom and knowledge. We pray, O Blessed Trinity, come to our assistance. That all the married couples may live their lives in unity and harmony, thereby giving glory to God, who has united them in marriage for the material and spiritual welfare of the couples. We pray, O Blessed Trinity, come to our assistance. For all of us present in this Eucharistic assembly, that the celebration of the feast of the Holy Trinity may help us to imbibe the virtues of the Holy Trinity, which are love, unity, and selflessness. We pray, O Blessed Trinity, come to our assistance. Please pray for personal needs. Our response, O Blessed Trinity, come to our assistance. God our Father, we thank you for calling us your adopted sons and daughters. You desire that all your children find success and fulfillment in life. Give us the grace that we may pursue these goals through hard work, sincerity of heart, and genuine fellowship. We make this prayer to Christ our Lord. Amen. Offertory. बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपण अर्पण केलेले बलिदानाचे पवित्र स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, आमच्या परमेश्वरा, ही दाने पवित्र कर आणि त्याच्याद्वारे पूर्ण दान म्हणून आमचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा.
आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र त्रैक्याच्या रहस्यावरील आमची श्रद्धा आम्ही मोठ्या आनंदाने प्रकट करतो. देव तत्व एक असलेले असे 3 व्यक्तींचे ऐक्य आहे. तुझा एकुलता पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू एकमेव परमेश्वर आहेस. तुझे वैभव हे तुझ्या पुत्राचे व पवित्र आत्म्याचेही वैभव म्हणून तू प्रकट केले आहेस. श्रेष्ठतेमध्ये समतुल्य अशा 3 व्यक्तींची एकच ऐश्वर्य, एकच प्रभू व एकच परमेश्वर म्हणून तुझ्या शाश्वत गौरवाद्वारे अखंड आराधना करणे उचित आहे. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. Holy, 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 Lord of power and might. Earth and heaven sing Hosanna in your praise. He is blessed who comes in the name of the Lord. Sing Hosanna in the highest, praise the Lord. You are indeed holy, O Lord, the fount of all holiness. Make holy therefore this gift, we pray, by sending down your Spirit upon them like the dewfall, so that they may become for us the body and blood of our Lord Jesus Christ. At the time he was betrayed and entered willingly into his passion, he took bread and giving thanks, broke it, gave it to his disciples, saying, "Take this, all of you, and eat of it. This is my body, which will be given up for you." O my Lord, O my God. In a similar way, when supper was ended, he took the cup and giving to his disciples and saying, "Take this, all of you, and drink from it. For this is the chalice of my blood, the blood of the new and eternal covenant, which will be poured out for you and for many for the forgiveness of sins. Do this in memory of me." O my Lord, O my God. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. प्रभु येशू उठला, येईन जगती पुन्हा भेटिला, श्रद्धेचा या पुनरुच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर
आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू लॉर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या फिलोमिनाची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ती ख्रिस्तासमवेत मरण पावली. तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाय पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे समर्थ पित्या नम्र तुझ्या आई तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण आत्मविश्वासाने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्व काळ तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुमच्या बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराचा कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापं दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले सारे धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यात यावा इतका मी योग्य नाही,
परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. An act of spiritual communion. My Jesus, I believe that you are present in the most holy sacrament. I love you above all things, and I desire to receive you into my soul. Since I cannot at this moment receive you sacramentally, come at least spiritually into my heart. I embrace you as if you were already there and unite myself wholly to you. Never permit me to be separated from you. Amen. Let him fill your heart and satisfy your soul. Oh, let him have the wings that hold you, and his spirit like a dove will descend upon your life and make you whole. Jesus, we thank you for your word of truth. Jesus, we thank you for your breath of life. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला स्वच्छ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर, मरते समयी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर. संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुभ शुक्रवार हा फिलोमिनाचा अगदी मोठ्या श्रद्धेचा दिवस. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरती असताना शेवटचं म्हटलं, हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवितो, तेव्हा जी ख्रिस्ताची मनस्थिती होती त्यावरती फिलोमिना एक गीत नेहमी आवडीने गात होती. तिच्या आजच्या ह्या 6 महिन्याच्या आठवणीच्या निमित्तानं तिला श्रद्धांजली म्हणून आपण हे गीत ऐकणार आहोत. तुला आळविता जीवन सरावे, तुला आळविता जीवन सरावे. अनंता तुझे रूप नेत्री उरावे,
अनंता तुझे रूप नेत्री उरावे, तुला आळविता जीवन सरावे. जगन्नायकारे नको अंत पाहू, जगन्नायकारे नको अंत पाहू. मना मोहि माया किती काळ साहू, निराकार हे रूप साकार व्हावे. निराकार हे रूप साकार व्हावे, तुला आळविता जीवन सरावे. तुला आळविता जीवन सरावे. असं म्हणून ख्रिस्ताने क्रुसावरती प्राण दिला. फिलोमिना देखील हेच गीत गात गात हे देवा तुझ्या दारी आलेली आहे. पवित्र ख्रिस्त शरीर घेतल्यानंतर ती नेहमीच गीत गुणगुणत असे, मी कुठेही कशीही असो, ख्रिस्त माझ्या मध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कशीही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यू छायेतूनी चालता मी असावे स्मरूनी तुला. मृत्यू छायेतूनी चालता मी असावे स्मरूनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. होय फिलोमिना, एकही दिवस असा जात नाही ज्या दिवशी तुझी आठवण आम्हाला होत नाही. सदोदित तू आमच्या डोळ्यासमोर आहेस. एक आणि एक दिवस थोड्याफार फरकाने आम्ही देखील स्वर्गदारी येणार आहोत. आपली एकमेकांची भेट तिथे होणार आहे. तोपर्यंत स्वर्गराज्यातून तू आमच्यासाठी, तुझ्या जेनीसाठी, जेनीच्या 2 मुलांसाठी, मनासाठी, बायसाठी, निर्मला, निलिम आणि तिच्या कुटुंबियासाठी, मायकल आणि फाटी तिच्या कुटुंबियासाठी, लॉरेन्स आणि डॉमिनिक यांच्या कुटुंबासाठी तू सतत
आमच्यासाठी प्रार्थना करीत राहा. लेट अस प्रे. Father, Son and the Holy Spirit, through our intention, our action, our operation, we praise you, we adore you, we serve you, Almighty Majesty. Give your love, peace and joy, happiness and courage to work in your vineyard. We ask this pray to Christ our Lord. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. परमेश्वराच्या आशीर्वादासाठी आपली मान नम्रतेने खाली वाकवा. परमेश्वराचा खूप खूप आशीर्वाद तुमच्यावरती येऊ. त्याचा वरदहस्त सतत तुमच्या पाठीशी असो. तुमच्या सुखदुःखात तो असो. आजारात आणि आरोग्यात तो तुम्हाला स्पर्श करो. तुमच्या मोहाचा आणि ममतेचा देखील तो साक्षीदार बनो. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हा साऱ्यास आशीर्वाद देवो. आमेन. जा पवित्र त्रैक्यावर विश्वास ठेवण्यासाठी देव प्रेम आहे, प्रभू येशू ख्रिस्त कृपा आहे आणि पवित्र आत्मा आपला सहवास आहे, याच्यावर विश्वास आणि श्रद्धा ठेवण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे हे आभार मानूया. मानूया. वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. बने माळ राणे राई, ठाई ठाई केले स्नेही. बने माळ राणे राई, ठाई ठाई केले स्नेही. तुझ्या विना नभते कोणी आत अंतरात, आत अंतरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. फुलारून पंखे कोणी
तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी, फुलारून पंखे कोणी. तुझ्या पुढे नाचे राणी, नाचे राणी, तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत, कुणी भाग्यवंत. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात. मुका बावरा मी भोळा, पडे नका तुझ्या डोळा. मुका बावरा मी भोळा, पडे नका तुझ्या डोळा. मलिनपणे कैसा येऊ तुझ्या मंदिरात, तुझ्या मंदिरात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, तुझ्या अंगणात.